रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण करणार आहोत तोंडल्याची भाजी. त्यासाठी मिठाच्या पाण्यात 5 मिनटं तोंडली भिजायला ठेवायची. 5 मिनटानंतर ती बाहेर काढायची, कोरडी करायची आणि चिरून घ्यायची. चिरल्याच्या नंतर ही मी आता चिरलेली तुम्हाला दाखवते, चिरलेली तोंडली. आता आपण मसाल्याची तयारी करणार आहोत. तर त्यासाठी आपण घेणार आहोत तोंडली चिरलेली, जिरी, मोहरी, हळद, खोबऱ्याचा कीस, मीठ, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, आलं लसूण, चिंचेचा कोळ, कांदा आणि धना पावडर. तर आपण पुढे फोडणी देऊया. त्यासाठी कढई घेतली, त्यात जिरं मोहरी टाकली. जिरी मोहरी चांगली तडतडली की त्यात आपण आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत. लसूण चांगलं तेलात परतला की आपण त्याच्यात कांदा टाकणार आहोत. कांद्याला आपण परतून घ्यायचं आहे चांगलं. कांदा आपला परतत आलेला आहे. तर आता आपण त्याच्यात पुढचे मसाले टाकूया. त्याच्यासाठी आपण टाकणार आहोत आता हिंग. तेलात भाजून घ्यायचा. भाजी ही पचायला हलकी लागते हिंगामुळे, म्हणून आपण त्यात हिंग टाकणार आहोत. हिंग आता चांगलं परतत आलं. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत धना पावडर. धना पावडर पण चांगली परतून घ्यायची. आता आपण टाकणार आहोत खोबऱ्याचा कीस, खोबरं पण परतून घ्यायचं. कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, हळद पावडर. आता आपण परतून घेऊया. चिंचेचा कोळ, परतून घ्यायचं चांगलं. मसाला शिजण्यासाठी आपण त्यात थोडंसं पाणी टाकूया, म्हणजे मसाल्याचा कच्चेपणा दूर होईल. आता आपण त्यावर ठेवूया झाकण. मसाला चांगला परतलेला आहे. आता आपण त्याच्यात तोंडली टाकूया. तोंडली आणि मीठ टाकूया.
आणि परतून घेऊया चांगली परतून घेतली. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि वाफेवरती तोंडली शिजून देणार आहोत. हे पण तोंडल्याची भाजी तयार. बघा कोणाकोणाला आवडते